कपडे पुढे घालून निघालो भाई मुंबईला. मग टेंबी नाहीच्या पाया पडले, नंतर बाबाच्याही पाया पडले, मग धाकटी आईच्या पाया पडून नंतर मी आपल्या आजीला बाय बाय केला. नंतर मी निघालो भाई आपल्या निजामपूरच्या दिशेने. बघतो भाई पाऊस उतरलाय आणि भाई मस्त निसर्ग वाटते. नंतर मी आलो आपल्या निजामपूर. बघतो तर रिक्षामध्ये काय अजून टमटममध्ये जागा भरली नव्हती. मी पकडलो भाई कधीपासून 1 तास झाला, अजून पण आले नाही माणसं. मग थोडं चाललो भाई, अजून लय गरमी होते. नंतर मग फायनली आपल्या मानगाव स्टेशनला. मानगाव स्टेशन नवीन बनलाय. नंतर आपल्याला इथे आपले गणपत काका भेटले. भारी वाटलं तुमच्यावर. मग आपली ट्रेन ही आली रत्नागिरी दिवा. बघा काय गर्दी तर लय या स्टेशनला. ट्रेन मध्ये गर्दी आहे की नाही, बसा बिसा भेटतो की नाही बघू आता काय होतंय. मला तर नाही वाटत भेटणार बसायला. ट्रेन मध्ये बघतो किती गर्दी आणि मला झोप यायला लागलेली. नंतर फायनली दिवा स्टेशनला आलो तरी गर्दी बघा किती आहे. स्टेशनच्या बाजूला चाल बघून मला खूप माझी चालची आठवण आली. नंतर गणपत काका काहीतरी घेत होते. नंतर फायनल गणपत काकाच्या घरी आलो मी. बिल्डिंग मध्ये नियर बाय होता आणि त्यांच्या पोरग्याबरोबर खेळतोय बघा, असं भारी वाटतं. नंतर मग आहे ना आपण जेवायला सुरुवात करू. जेवण लय भारी होता. मग त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर घरी जायला निघालो की भाई पाऊस चालू झाली. भाई बॅड लक यार, डोक्याला ताप आता. नंतर फायनल तुम्हाला त्यांची बिल्डिंग दाखवतो. नंतर मग आलो फायनल दिवा स्टेशनला. बघतो का ट्रेन ही आली आपली लवकरच. मग नंतर ट्रेन मध्ये चढलो. नंतर बघतो का इथे बसायला जागाच नाही भेटली मला यार, शिट झाला. नंतर फायनली मग आलो आपला कांचून मारला. नंतर बस भेटली आपली प्रायव्हेट. नंतर आलो भाई आपला पवायला. बघतो का छठ पूजाचा कार्यक्रम चालू झालाय, जोरात भीड होती भाई. साला दिवा में भी बारिश था, इधर भी आके देख रहा है बारिश है क्या बहनती, पवन में भी बारिश क्या भाई, नसीब ही खराब है यार. इधर पब्लिक जमा होली आहे भाई. पार्टी देखो का, पार्टी करत पैसा आहे पैसा. तर ही अशी केक खाताना बघितला मला तोंडात पाणी सुटला, कारण की त्या दुसऱ्या दिवशी बर्थडे आपल्या परी मॅडमचा. मार्केटमध्ये जाऊन दशावंतर नाटक बघण्यासाठी. नंतर मग आपली 25 स्पॉट बसली. नंतर आजच्या मिनी ब्लॉग इथेच एंड करूया.